इयत्ता 7वीच्या क्लासमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण वाचनाचे वेड या पाठावर आधारित रिव्हिजन करणार आहोत आणि त्यासाठी आपण वाचनाचे वेड हा जो पाठ्यपुस्तकातला पान क्रमांक 31 वरचा जो परिच्छेद आहे तो आपण आज वाचणार आहोत आणि त्यावर आधारित आपण प्रश्नोत्तरं वर्कबुकमधून सोडवणार आहोत. आपण ऑलरेडी सोडवलेली आहेत उत्तरं, पण त्याची आपण आज रिव्हिजन करणार आहोत. चला तर मग विद्यार्थिनींनो, तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 31 उघडा. पेज नंबर 31 सगळ्यांनी पुस्तक समोर ठेवलेलं आहे. वर्कबुकही त्याच्या बाजूला ठेवायचं आहे, कारण थोड्या वेळाने आपण प्रश्नोत्तरं घेणार आहोत. तयार आहात सगळे? तर मग आज आपण सुरुवातीला वाचन करूया आणि तुम्ही सगळ्यांनीही माझ्याबरोबर वाचन करायचं आहे. वाचनाचे वेड, लेखिका आशा पाटील. आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे. खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती. तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेडच होते. तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत असे तिचे मत होते. खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरता आईला यश येत नव्हते. एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टीचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले, सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलवलं आहे. तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे. मला खूप काही गोष्टी माहीत आहेत, पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना. या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटतंय. तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे. मी तीच गोष्ट शाळेत सांगेन. आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले. आपण सर्वांना मदत केली पाहिजे. या मदतीची सुरुवात घरापासून करा. मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच, पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता त्याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा. सोनालीने आत्तापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या. आईला मदत केली होती. आईला मदत ही एक नवीन नोंद होईल. बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील, शाबासकी देतील. या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले. आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना. शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचल्या. अवघ्या 1-1.5 तासात सारे पुस्तक वाचून झाले. खरे तर
प्रथम तिला हे फारच कंटाळवाणे वाटले होते, पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली. त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही. कथा तर सगळ्याच आवडल्या, त्यातली कोणती निवडावी ते समजेना. ती आईकडे गेली व आपल्या, आता हे पेज क्रमांक 31वरचं आपण पाठाचं वाचन केलेलं आहे आणि आता आपण त्यावर आधारित जे प्रश्नोत्तरं दिलेली आहेत ती आता आपण सोडवणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. आजकालच्या मुलांना, इथून जो पॅसेज होता तो आपण वाचलेला आहे आणि त्यातले काही प्रश्न आपण आज प्रॅक्टिससाठी घेणार आहोत. पुढील आकृत्या पूर्ण करा. हे तुमच्या वर्कबुकमधलेच आहेत बघा प्रश्न, आणि त्या पॅसेजबरोबर रिलेटेड त्याची उत्तरंही तुम्हाला तिकडे शोधल्यावर मिळतील. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी वर्कबुकही पूर्ण केलेलं आहे, म्हणजे सगळ्यांची उत्तरं आता तयार आहेत, प्रॅक्टिस झालेली आहे. मुलांचे अवांतर वाचनाव्यतिरिक्त मैत्री असणारे घटक. अवांतर वाचन म्हणजेच काय की ज्याला आपण अवांतर वाचन म्हणतो, एक्स्ट्रा रीडिंग, म्हणजे आपण अभ्यासामध्ये करतच असतो रीडिंग, पण त्याच्याशिवाय आपण काही नॉवेल्स वाचतो, कादंबऱ्या वाचतो, गोष्टींची पुस्तकं वाचतो, तर त्याला म्हणतात अवांतर वाचन. तर मुलांचे अवांतर वाचनाव्यतिरिक्त मैत्री असणारे घटक कोणते आहेत? घटक म्हणजे काय की कोणते असे पॉईंट्स आहेत की जे मुलांना आवडतात. रीडिंग तर आवडतंच, रीडिंग म्हणजे नॉवेल्स आहेत किंवा जे काही स्टोरी बुक्स आहेत त्या आवडतात. तर त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक्सेप्ट दॅट आणखीन काय आवडतं? तर येस, टी व्ही, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर आणि मोबाईल. बरोबर, हे तुम्हाला सगळं आवडतं, हे सगळ्यांचा वापर करणं तुम्हाला आवडतं. आता पुढचा जो ब्रीफ आहे त्याच्या अगोदर एक आकृती पूर्ण करा आहे, ते आपण पहिलं सोडवूया. यांना वाचनाचे वेड होते. आता या पाठामध्ये अशा 2 व्यक्ती आहेत सोनालीच्या घरात, त्यांना वाचनाची आवड आहे. ते म्हणजे कोण आहेत? तर सोनालीची आई आणि दुसरी आहे सोनालीचा मोठा भाऊ. आता नेक्स्ट क्वेश्चन, अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात का ते लिहा. अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात ते आणि का आवडतात. म्हणजे अभ्यास तर आवडतोच, पण त्याच्याबरोबर आणखीन तुम्हाला कोणत्या अशा ॲक्टिव्हिटीज करायला आवडतात. तर मला अभ्यासाबरोबर मैदानात खेळायला आवडते. मला टी व्हीवरचे निवडक कार्यक्रम बघायला आवडतात. त्याने माहिती मिळते व मनोरंजनही होते. मला अवांतर वाचनाची आवड आहे, कारण त्यामुळे ज्ञानात भर पडते. मला मित्रमैत्रिणींशी गप्पा मारायला आवडतात, कारण त्यामुळे मन प्रसन्न राहते व अनुभवाने समृद्ध होता येते. आणि मैदानी खेळांनी तर चांगला व्यायाम होतो. तर अशा प्रकारे आपण हे ब्रीफ लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्प्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा. पहिला आहे वाक्प्रचार, त्याच्यामध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे, म्हणजे फ्रेजेस आहेत आणि त्याचे मीनिंग्स 3 ऑप्शन दिलेले आहेत आणि तुम्हाला त्यातून एक ऑप्शन निवडायचा आहे. सफल होणे म्हणजेच यशस्वी होणे. मी त्यातला अचूक पर्याय तुम्हाला सांगते. नोंदी करणे म्हणजे लिहून ठेवणे, नोट डाऊन करणे. आणि सफल होणे म्हणजे काय? सक्सेसफुल होणे. आता पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, आनंद गगनात न मावणे म्हणजेच खूप आनंद होणे. आणि त्यानंतर चौथा आहे, नवल वाटणे म्हणजेच आश्चर्य वाटणे. आता प्रश्न क्रमांक 3, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2.
त्यामध्ये काय दिलेलं आहे की पाठामध्ये असे काही शब्द आलेले आहेत, त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. तर तीन शब्द आहेत, त्याचा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करू शकता. इथे मी तुम्हाला 3 वाक्य लिहून दिलेली आहेत आणि ती तुम्ही लिहून घेतली आहेत परीक्षेसाठी. आणि तुम्ही स्वतःसुद्धा वेगळी वाक्य तिथे लेखी परीक्षेला तयार करू शकता. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीत शोधून लिहा. पहिला आहे बक्षीस आणि त्याला समानार्थी शब्द आहे पारितोषिक. दुसरा आहे यश आणि त्याला समानार्थी शब्द आहे विनय. तिसरा आहे गोष्ट, त्याला समानार्थी शब्द आहे कथा. चौथा आहे मदत, त्याला समानार्थी शब्द आहे सहाय्य. पाचवा आहे आवड, त्याला समानार्थी शब्द आहे रस. तर अशा प्रकारे आपण इथे समानार्थी शब्द पाहिलेले आहेत. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द पाहूया. विरुद्धार्थी शब्दांमध्ये बघा, यश अपयश. दुसरा आहे किमान कमाल. तिसरा आहे आवड नावड. चौथा आहे आता नंतर. पाचवा आहे सोपे कठीण. सहावा आहे मैत्री दुश्मनी. सातवा आहे सुरुवात शेवट. आता त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे तक्ता भरा. प्रश्न क्रमांक 5, लिंग बदला. तर आपण बघूया लिंग बदलामध्ये काय, माता पिता, म्हणजे स्त्रीलिंगी माता आहे तर पुल्लिंगी काय येणार आहे पिता. त्यानंतर पाहुणा पाहुणी, आजी आजोबा, काका काकी आणि मित्र मैत्रीण. तर अशा प्रकारे आपण आज वाचनाचे वेड या पाठाची रिव्हिजन केलेली आहे. तुम्ही हे व्यवस्थित लिहून काढायचं आहे. लिहून काढल्याने चांगला सराव होतो, उत्तरांची ओळख होते, त्या उत्तरांच्या स्पेलिंग तुम्हाला नीट लिहायला मिळतात आणि आपला सराव चांगला होतो. आणि लिहिण्याचा सराव कायम ठेवायचा आहे. जरी आपल्या परीक्षा MCQमध्ये आत्ता झालेल्या आहेत तरी देखील पुढे आपल्याला लेखन असणारच आहे. आपल्या लेखी परीक्षा होणार आहेत. हे लक्षात ठेवून रोज 1 पेज तरी मराठी, हिंदी, इंग्लिश ह्या तिन्ही भाषांचं रायटिंग तुम्हाला करायचंच आहे. तर याचबरोबर मी आजचा हा रिव्हिजनचा पाठ आहे तो इथे संपवते. धन्यवाद.